बघा बाळांनो, प्रश्न सोडून देतो पट 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 पट. लेखन सुद्धा पाहिजे. लेखन नसल तर बाळांनो गणित सुटणार नाहीत. लेखन महत्वाचं पाहिजे. बघा दोन ट्रायंगल दिलाय आपल्याला. लेंथ AC 16 दिलेला आहे, 16 and DC 9. आपल्याला AD काढला पाहिजे. म्हणजेच AC इज इक्वल टू AD प्लस DC. 16 AD 9, 16 minus 9 is equal to AD is equal to 7. 7 आलेला आहे 7. मग आता हे रेशो काढायचे आहेत आपल्याला. बाळांनो, फिगर आपल्याला पुढे घ्यायला लागणार आहे. कारण फिगर दिसणार नाही ना आपल्याला. 1 नंबरचा रेशो कोणता दिलाय बघा. एका बाजूला घेतो, ही 2 नंबरला घेतो, तीन नंबरला घेतो. आता पट 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 लक्ष द्यायचं. 1 2 3. बस. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. दोघांचा हाईट समान आहे. बेस लिहायचं किंवा दोघं पण लिहिले तरी चालेल बाळांनो, काही फरक पडत नाही. बेस समान आहे, हाईट इक्वल आहे, हा जरी नाही विचार केला, बेस हाईट दोन्हीही लिहा. मी आता दोन्हीही लिहितो बाळांनो. ABDचा बेस पाया AD आणि हाईट BP. AD BP. ABCचा बेस AC आणि हाईट BP. AC इंटू BP. आता आपल्याला BP ला BP गेला, AD अपॉन AC. AD ची लेंथ किती आहे बघा. AD 7 दिलेला आहे. AC पूर्ण किती आहे 16. BDC आणि ABC. मग BDCचा बेस कोणता आला DC. हाईट कोणता येणार BDCचा BP. ABCचा बेस AC BP. BP ला BP गेला, DC AC, DC 9 AC 16. नंतर ABD ला BDC असेल. BDC बरोबर दोघांचा बेस AD इंटू हाईट BP. BDCचा पाया DC,
हाईट बीपी. बीपीला बीपी गेला AD अपॉन DC. ADची लेंथ 7, DC 9. व्यवस्थित लिहून घ्यायचं. 3 पेअर काढायचे आहेत. पहिल्यांदा पक्षांतर करून 7 किंमत काढली. किंमत काढल्यानंतर एरो इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ABC. दोघांचा हाईट इक्वल दिली. हाईट इक्वल असल्यामुळं बेस लिहिला, किंमत भरली. ह्या 2 ट्रायंगलमध्ये पण तसंच हाईट इक्वल, बेस लिहिला. दोघांमध्ये पण हाईट इक्वल, बेस लिहून किमती भरल्या. उत्तर चुकत नाही बाळांनो, व्यवस्थित त्यात आलं पाहिजे.